पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पुन्हा एकदा शपथ घेतील हे जवळपास स्पष्ट झालेले, पण तरी सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या गोटात मोदींच्या विजयापेक्षा पराभवाचं दुःख जास्त आहे। आणि या पराभवामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली आहे ती म्हणजे महाराष्ट्राने। कारण ज्या महाराष्ट्राने एकेकाळी भाजपला 42 जागा दिल्या होत्या, 40 जागा निवडून दिल्या होत्या, त्या महाराष्ट्रामध्ये आज एनडीएची अतिशय जबरदस्त पिछेहाट झालेली दिसते आणि अत्यंत ज्याला राजकीय सोप्या भाषेमध्ये सुपडा साफ झाला असं आपण म्हणतो त्या पद्धतीने भाजपचा आणि त्याच्या मित्रपक्षांचा पराभव महाराष्ट्रात झालाय। महाराष्ट्रात भाजपला इतक्या मोठ्या पराभवाला का सामोरं जावं लागलं? ज्या ठिकाणी एकेकाळी महाराष्ट्राने भाजपला आणि नरेंद्र मोदींना 2014 आणि 19 साली प्रचंड मोठ्या संख्येने खासदार निवडून दिले, त्या महाराष्ट्राने यावेळी मोदींवर का भाजपवर राग काढला की हा महाराष्ट्रातील नेत्यांवर राग काढला होता? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत आपण आजच्या या व्हिडिओतून। नमस्कार, मी सोमेश कोलगे, कॅमेऱ्यावर आहे चंद्रदेव यादव। आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, आपण लक्षात घ्यायला हवं की भारतीय जनता पक्षाचा महाराष्ट्रातील पराभव हा अनपेक्षित होता। भाजपला किमान एनडीए म्हणून 35 जागा तरी महाराष्ट्रात मिळू शकतील असा अंदाज होता, परंतु या 35 बेअर मिनिमम ज्या केंद्रीय नेतृत्वाने गृहीत धरल्या होत्या त्या जागा सुद्धा महाराष्ट्रात मिळवता आल्या नाहीत। भारतीय जनता पक्षाचा स्ट्राईक रेट हा अतिशय कमी राहिलाय। तुलनेने उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे देशभरात बेस्ट परफॉर्मर ठरले, कारण दोघांकडे पक्ष नव्हता, पैसा नव्हता, पक्षाचं नाव आणि चिन्ह नव्हतं, त्यांचे बलाढ्य नेते त्यांना सोडून गेलेले होते, पण दोघांनी अतिशय चांगली कामगिरी करून दाखवली। दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदेंनी सुद्धा बऱ्यापैकी त्यांच्या सोबत आलेल्या खासदारांना निवडून आणण्याचे प्रयत्न केले, पण सोबत आलेल्या खासदारांपैकी 4 खासदार शिंदेंचे पराभूत झालेत, हे देखील आपल्याला लक्षात घ्यावं लागेल। अजित पवारांचा मात्र एकमेव खासदार निवडून येऊ शकले आणि अजित पवारांच्या येण्याने एकंदरीतच महायुतीला कितपत फायदा झाला असे प्रश्न आता उपस्थित व्हायला लागलेत। परंतु मित्रांनो, या संपूर्ण महाराष्ट्रातील पराभवाचं विश्लेषण हे अशा छोट्या बातम्यांमधून आणि वरवरच्या आकडेवारीतून करता येणार नाही। आपल्याला महाराष्ट्राच्या पराभवाचं भाजपच्या विश्लेषण करायचं असेल तर ते अत्यंत इन डिटेलमध्ये जाऊन आणि तपशिलात जाऊन करावं लागेल, कारण महाराष्ट्रात झालेला भारतीय जनता पक्षाचा पराभव म्हणजे हा साधा सुधा पराभव नसून भाजपचं ग्राउंड महाराष्ट्रातलं हल्लेलं आहे, भाजपचा कोर वोटर महाराष्ट्रातला निरुत्साही झालेला आहे असं स्पष्टपणे या निकालातून दिसतंय। आणि हे भाजपला, एनडीएला, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला लवकरात लवकर लक्षात घ्यावं लागेल। मित्रांनो, या सगळ्याची सुरुवात होते ती भाजपने अजितदादांसोबत घेतलेल्या शपथेनंतर। अजितदादांसोबत पहिल्यांदा देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतली आणि 1.5 दिवसाचं सरकार कोसळलं। त्यावेळी सुद्धा एक प्रश्न उपस्थित करण्यात आला की ही शपथ योग्य होती की अयोग्य होती, पण त्यानंतर पुन्हा त्यावर चर्चा झाली आणि कुठेतरी हे सगळं महाराष्ट्र विसरला होता। पण ज्यावेळी विरोधी पक्षनेता म्हणून देवेंद्र फडणवीस अतिशय परफॉर्मिंग आपलं कर्तृत्व दाखवत होते, त्याचवेळी भाजपने महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन केली आणि ती सत्ता उद्धव ठाकरेंसोबतचे आमदार स्वतःसोबत घेऊन स्थापन केली। स्वाभाविक त्यावेळी सुद्धा कुठेतरी महाराष्ट्राचं एक फॅब्रिक हल्लं होतं, पण त्यावेळी सुद्धा एक स्पष्ट झालं की भाजप आणि शिवसेना हे कायम नैसर्गिक मित्र होते। ज्या ठिकाणी शिवसेनेचे आमदार लढायचे, खासदार होते, तिथे भाजपचे नेते कधी प्रयत्न करत नव्हते स्वतःचं नेतृत्व तयार करण्यासाठी, त्यामुळे तिथे भाजपचा स्थानिक संघर्ष नव्हता। जिथे भाजपचे लोक बलवत्तर होते तिथे शिवसेनेचा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट नव्हता, त्यामुळे ही एक नॅचरल अलायन्स होतं, नैसर्गिक युती होती आणि म्हणून शिंदे फडणवीसांचं सरकार हे बऱ्यापैकी निभावून चाललं होतं। सुरुवातीला नरेटिव्हच्या दृष्टीने मागे पडलेलं हे सरकार हे पुढे अगदी महादजी शिंदे आणि नाना फडणवीसांसारखे दाखले देऊन हे सरकार किती योग्य केमिस्ट्री दाखवणारं सरकार आहे असं एक चित्र निर्माण होत होतं। पण त्यावेळेस सुद्धा एक चूक झाली होती, ती म्हणजे जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार हा निर्णय झाला तेव्हा भारतीय जनता पक्षाने आपले अनेक ठिकाणचे जल्लोष कार्यक्रम रद्द केले। म्हणजे भाजपने सरकार स्थापन होणार म्हणून ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी जल्लोष कार्यक्रम आयोजित केले होते, प्रदेश कार्यालयात जल्लोष कार्यक्रम होणार होता, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होत आहेत हे समजल्याबरोबर भाजपचे जल्लोष कार्यक्रम रद्द झाले आणि तिथे कुठेतरी पहिला मेसेज मिळाला भाजपच्या कार्यकर्त्याला किंवा भाजपच्या समर्थकाला की हे सरकार जरी आलेलं असलं तरी सुद्धा आपण नाराज आहोत का किंवा भाजप यामध्ये नाराज आहे का, आणि तिथून एक शंकेची पाल चुकचुकायला सुरुवात झाली। त्यानंतर जर आपण पुढे जाऊन पाहिलं तर हे सरकार कुठेतरी स्थिर स्थावर होत होतं, पण त्यापुढे अजित पवारांनी
या सरकारमध्ये एंट्री केली आणि मग मात्र सरकारचं गणित अनेक पातळ्यांवर बिघडलं। स्वाभाविक अनेकदा एकनाथ शिंदेंच्या बाबतीत एकनाथ शिंदेंचा वापर केला जाणार आहे असा एक नरेटिव्ह यशस्वीपणे उद्धव ठाकरेंच्या वतीने देण्यात आला। एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदेंसोबत आलेले खासदार म्हणजे तर ते विक्टिम आहेत, ते बिचारे आहेत। एका बाजूला त्यांना गद्दारही म्हटलं जात होतं, दुसऱ्या बाजूला ते विक्टिम आहेत असंही दाखवलं जात होतं। त्यांना ईडीची भीती दाखवून भाजपने सोबत घेतले हा देखील नरेटिव्ह दिला गेला। या सगळ्यांना अपात्र केलं जाणार आहे हा नरेटिव्ह मोठ्या प्रमाणावर दिला गेला। माध्यमांमध्ये तशा स्वरूपाच्या बातम्या आल्या, कॉन्स्पिरसी थेअरीज रचल्या गेल्या की एकनाथ शिंदेंसोबतचे आमदार अपात्र ठरवले जाणार आहेत। भाजपनं त्यांचा वापर करून झालेला आहे आणि भाजप आपले देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करणार आहे। खरं तर या सगळ्या वावड्यांमध्ये कुठलंही तथ्य नव्हतं, परंतु याला काउंटर तितक्या ताकदीने कुठल्याच पातळीवर हा भाजपकडून किंवा एकनाथ शिंदेंच्या पक्षाकडून आला नाही हे आपल्याला मान्य करावं लागेल। तिसरा महत्त्वाचा मुद्दा जो आपण लक्षात घ्यायला हवा तो म्हणजे एकनाथ शिंदे आणि फडणवीसांचं सरकार सुरू असताना अजितदादांच्या एंट्रीनी पुन्हा एक मेसेज गेला, तो असा की एकनाथ शिंदेंचे पंख छाटण्यासाठी अजितदादांना सोबत घेतलंय का? एकनाथ शिंदेंचे लोक अपात्र ठरणार म्हणून अजितदादांना सोबत घेतलंय का? यांना अपात्र ठरवायचं म्हणून अजितदादांना सोबत घेतलंय का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले। दुसऱ्या बाजूला जे अजितदादा ज्यांना एकेका जेलमध्ये पाठवण्याची भाषा भाजपने केली होती ते सोबत आल्यामुळे, सिंचन घोटाळ्यात ज्यांच्यावर आरोप केले होते ते अजित पवार सोबत आल्यामुळे भाजपचे समर्थक, भाजपचे मतदार हे सुद्धा बुचकळ्यात पडले। त्यांच्यासमोर मोठं प्रश्नचिन्ह होतं, प्रचंड आउटरेज झाला। एका बाजूला ज्यांनी 26/11 ही संघाचं राजकारण आहे असं म्हटलं, ज्यांनी सरस्वतीची पूजा करायला नको असे छगन भुजबळ सरकारमध्ये आलेत। त्यामुळे एक मोठा क्रायसिस, इंटेलेक्च्युअल आणि थॉट प्रोसेसचा क्रायसिस हा भाजपच्या केडरसमोर, मतदारासमोर तयार झाला। तरी सुद्धा त्यातून निभावलं जात होतं, पण जेव्हा जागा वाटपाची वेळ आली तेव्हा त्यात आणखीन गडबड झाली। शिंदेंच्या खासदारांचे रिपोर्ट चांगले नाही आहेत, सर्वेमध्ये ते पडणार असं दिसतंय, अशा स्वरूपाचे सर्वे आणि या बातम्या माध्यमांमध्ये देण्यात आल्या। या बातम्या कोणी दिल्या हा एक मोठा प्रश्न आहे। सुरुवातीला शिंदेंना सिंगल डिजिट जागा दिली जाणार आहे अशाही बातम्या देण्यात आल्या। म्हणजे वेळोवेळी एक या सगळ्यांचा अपमान केला जातोय, शिंदेंचा अपमान केला जातोय, देवेंद्र फडणवीसांवर अन्याय झालेला आहे अशा स्वरूपाचे नरेटिव्ह आले आणि ते नरेटिव्ह मोठ्या ताकदीने महाविकास आघाडीने आणि महाविकास आघाडीच्या समर्थकांनी, त्यांच्या हितचिंतकांनी माध्यमांमधून पसरवले सुद्धा। आणि या सगळ्यावर कुठल्याही स्वरूपाचं काउंटर हे भाजपकडून येत नव्हतं। अनेकदा या प्रश्नावर चर्चा व्हायची की महाराष्ट्रामध्ये एक चुकीच्या पद्धतीने चुकीची माहितीही अनेकदा दिली गेली, म्हणजे 37 IT कंपन्या या अचानक एका IT पार्कमधून गुजरातला गेल्या अशी बातमी यायची। IT कंपन्या कोणत्या, त्यांची नावं काय, या कंपन्यांच्या ROC म्हणजे एक रजिस्ट्रार ऑफ कंपनीज प्रकार असतो तो मुंबई टू गुजरात शिफ्ट झालाय का, यांचे ऑपरेशनल युनिट मुंबई टू गुजरात शिफ्ट झालेत का, नेमकं काय झालंय? पण यावर काहीच उत्तर नसायचं। एक नरेटिव्ह यायचा, त्यावर स्वतः रोहित पवार बोलायचे, आदित्य ठाकरे बोलायचे, उद्धव ठाकरे बोलायचे, पण दुसऱ्या बाजूला भाजपची बाजू मांडणारं मात्र कोणीही सक्षमपणे दिसत नव्हतं। मग भाजपने एक त्यावर उत्तर काढलं। संजय राऊत रोज यशस्वीपणे महाविकास आघाडीचा किल्ला लढवायचे, ते रोज यशस्वीपणे पत्रकार परिषद घ्यायचे, त्यांच्या पत्रकार परिषदांना गर्दीही व्हायची आणि संजय राऊतांनी 2014 नंतर स्मार्टली हळूहळू भारतीय जनता पक्षाचं ग्राउंड हे ढिलं करत नेलं महाराष्ट्रातील आणि ते ढिलं करून जवळपास 2024च्या लोकसभेला ते संपवत आणलं असं आपल्याला म्हणावं लागेल। कारण त्या मराठवाड्यामध्ये भाजपला एकही जागा मिळवता आलेली नाहीये, जिथे मराठवाड्यात एकेकाळी हिंदुत्वाची प्रयोगशाळा असं त्या मराठवाड्याला म्हटलं गेलं। या विदर्भामध्ये भाजपला मोठ्या प्रमाणावर पराभवाला सामोरं जावं लागले, ज्या विदर्भाचा पक्ष म्हणून भाजपची ओळख होती। आणि संजय राऊतांनी हे करत असताना त्यांना काउंटर नरेटिव्ह कोण देतील, तर नितेश राणेंचं उत्तर असायचं। पण नितेश राणे हे खरोखरच संजय राऊतांना काउंटर देऊ शकतात का? संजय राऊत एक संपादक आहेत, त्यांचं स्वतःचं वाचन आहे, त्यांच्या शब्दकळा, ते वापरणारे शब्द, ते करणारी वाक्यरचना आणि त्या सगळ्याला काउंटर कोण देणार हा प्रश्न होता। मोदींच्या विरोधात ज्यावेळी भाजप महाराष्ट्रामध्ये काही बोललं जायचं, मोदींच्या विरोधात काही केलं जायचं, तेव्हा भाजप आक्रमक होताना दिसला नाही। भाजप आक्रमक तेव्हाच व्हायचा ज्यावेळी तिथल्या कोणाबद्दल तरी काहीतरी असायचं, परंतु जेव्हा मोदींच्या विरोधात बोललं जात होतं त्या मुद्द्यांवर भाजप आक्रमक झालं नाही। मित्रांनो, दिल्लीमध्ये अरविंद केजरीवालांना तर जेलमध्ये टाकलं होतं, म्हणजे उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला, शरद पवारांचा पक्ष फोडला, अरविंद केजरीवाल तर जेलमध्ये गेले। अरविंद केजरीवालांसोबत किती सहानुभूती असली पाहिजे, पण तरी सुद्धा दिल्लीतल्या 7च्या 7 लोकसभा भाजपने जिंकल्यात। इथे तुम्ही काळजीपूर्वक ॲनालिसिस केलं तर दिसतं अनेक ठिकाणी भाजप समर्थकांनी फक्त एक भगव्या रंगाचं पोस्टर
आणि त्यावर जो राम को लाये है हम उनको लाएंगे इतकाच एक मजकूर लिहिला होता, बाकी काहीच लिहिलेलं नव्हतं. मी एक दुसरी घटना तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रातील परिस्थिती तुमच्या लक्षात येईल. चंद्रशेखर बावनकुळेंनी एका ठिकाणी प्रदेशाध्यक्ष म्हणून बैठक घेतली पश्चिम महाराष्ट्रात, आणि त्यांनी विचारलं 22 जानेवारीला तुम्ही सगळेजण काय करणार आहात. लोकांनी सांगायला सुरुवात केली 22 जानेवारीला भाजपच्या आमदारांनी, तिथल्या पदाधिकाऱ्यांनी, आम्ही आयुष्यमान भारत योजना राबवू, आम्ही लसीकरण करू, आम्ही अमुक करू, आम्ही रक्तदान शिबिर करू. त्यावेळी बावनकुळेंना सांगावं लागलं, अरे 22 जानेवारी अयोध्येत राम जन्मभूमी मंदिर बनते, त्या अनुषंगाने तुम्ही काय करणार आहात ते सांगा. म्हणजे भाजपची जी आयडियोलॉजी आहे, भाजपची जी विचारधारा आहे, त्या विचारधारेचा आणि महाराष्ट्रातील केडरचा कनेक्ट तुटला होता का, हा एक गंभीर प्रश्न आहे. दुसऱ्या बाजूला भूमिकांमधलं सातत्य हे कुठेच 2014 नंतर दिसलं नाही. एक कन्सिस्टन्सी हवी होती. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र भाजपची जशी चूक आहे तशी महाराष्ट्र भाजपच्या निर्णय प्रक्रियेत भूमिका बजावणाऱ्या काही संघाच्या अधिकाऱ्यांची, नेत्यांचीही चूक असू शकते. ती देखील त्यांनी लक्षात घ्यायला हवी. कारण संघाचेही अनेक प्रतिनिधी हे या सरकारमध्ये विविध माध्यमातून संपर्कात होते, सहभागी होत होते. पण तरीसुद्धा या सगळ्यामध्ये जो नरेटिव्हची लढाई आहे, जी इंटेलेक्च्युअल लढाई आहे, तिथे हे सगळेजण कसे अपयशी ठरले हा मोठा प्रश्न आहे. कारण जे आकडे आलेत त्या आकड्यांमधून हे स्पष्ट दिसतंय ज्या प्रकारचं मायक्रो मॅनेजमेंट भाजपने केलं होतं, जिथे त्यांना गेल्या वेळी 50% पेक्षा कमी जागा मिळाल्यात, कमी मतं मिळाली आहेत महाराष्ट्रात, त्या ठिकाणी त्यांनी रनरअप कॅन्डिडेट आपल्यासोबत घेतला होता. म्हणजे अगदी दक्षिण मुंबईत मिलिंद देवरा सोबत घेतले होते, अनेक ठिकाणी असे रनरअप कॅन्डिडेट हे त्यांनी सोबत घेतले होते. ज्या ठिकाणी भाजपला 50%पेक्षा जास्त वोट शेअर आहे तिथे सुद्धा जवळपास 6 विधानसभा मतदारसंघांपैकी 4 विधानसभा मतदारसंघांमध्ये एनडीएचेच आमदार होते. पण अशी सगळी सकारात्मक परिस्थिती असून सुद्धा, इतकं मायक्रो लेवलला मॅनेजमेंट करून सुद्धा आणि विरोधी पक्ष इतका कमकुवत झालेला असताना सुद्धा महाराष्ट्रामध्ये भाजप पराभूत झालेला आहे. ज्या महाराष्ट्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली, ज्या महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्म झाला, ज्या महाराष्ट्रात म्हणजे ज्यांनी सामाजिक हिंदुत्व डॉक्टर एडगेवारांनी दिलं आणि राजकीय हिंदुत्व ज्याची व्याख्या सावरकरांनी केली, हे दोघे ज्या महाराष्ट्रातले होते, त्या महाराष्ट्रामध्ये आज भाजपचं ग्राउंड सरकलेलं आहे, पूर्णपणे निघालेलं आहे. हे स्पष्ट दिसतंय. देवेंद्र फडणवीस एकटी व्यक्ती सर्व काही करून घेईल आणि केंद्रामध्ये नरेंद्र मोदी सर्व काही करून घेतील, बाकीच्यांना कोणाला काही करण्याची गरज नाही, अशी जी एक मानसिकता मोठ्या प्रमाणावर पार्टी संघटनेमध्ये, ऑर्गनायझेशनमध्ये तयार झाली होती, त्याचा हा परिणाम आहे का, यावर गांभीर्याने विचार करावा लागेल. एक सातत्याने 2014 नंतर हळूहळू दिलं गेलेलं टूलकिट आणि एक प्रत्यक्ष पद्धतीने की महाराष्ट्रावर होत असलेला अन्याय आणि त्या अन्यायाचे मुद्दे महाविकास आघाडीने हायलाईट केले, तशा स्वरूपाच्या बातम्या हायलाईट होतील याची काळजी घेतली. महाराष्ट्रातील राजकीय विभूतींचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा फुलेंचा, शिवाजी महाराजांचा अपमान भाजप करतं, अशा स्वरूपाचा एक नरेटिव्ह हा यशस्वीपणे 14 नंतर सातत्याने दिला गेला. त्यात भगतसिंग कोश्यारींनी भूमिका बजावली असेल भाजपच्या किंवा अजून कोणी, परंतु अशा स्वरूपाचे एक यशस्वी नरेटिव्ह दिला गेला. दुसऱ्या बाजूला जर आपण लक्षात घेतलं तर भाजप हा स्वार्थी पक्ष आहे, तो सगळ्यांचा वापर करणारा पक्ष आहे, हा गुजराती लोकांचा पक्ष आहे, हा गायपट्ट्यातील लोकांचा पक्ष आहे. आता सुदैवाने उत्तर प्रदेशात विरोधी पक्षांच्या चांगल्या जागा आल्यात, परंतु हा नर्मदेच्या वरचा पक्ष आहे, हा उत्तर भारतीयांचा पक्ष आहे. हा एक यशस्वी नरेटिव्ह हा एका बाजूनी चालवत नेला. मराठी अस्मिता, महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राचं हिंदुत्व या मुद्द्यांवर बोलणारा, या मुद्द्यांवर उभा राहणारा, या मुद्द्यांवर भांडणारे नेते महाराष्ट्र भाजप घडवू शकला नाही का, हा एक प्रश्न आहे. जी एक पद्धत आहे जी संघ परिवाराची होती, जी भाजपची होती आत्तापर्यंत काम करण्याची, की एकदा आपला नेता निवडला, एकदा व्यक्ती एका पदावर बसवला की मग कुठलाही प्रश्न उपस्थित करायचा नाही, त्याचं नेतृत्व मान्य करून काम करायचं आणि तेच पुढे न्यायचं. परंतु अगदी डोळ्यांना दिसेल अशा स्वरूपाचे हेवे दावे हे अजित पवार, भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या आपापसात दिसले, आपापसातली भांडणं उघडपणे दिसली. या सगळ्याचा नकारात्मक परिणाम झाला आणि कुठेतरी जे फ्लोटिंग वोटर पर्सेंटेज होतं त्या वोटिंग पर्सेंटेजला स्वतःकडे वळवण्यात महाविकास आघाडी यशस्वी झाली. मुस्लिम मतदार आणि दलित मतदार कॉन्सोलिडेट होऊन एक प्रकारे महाविकास आघाडीसोबत गेले. पण दुसऱ्या बाजूला जो वरचा फ्लोटिंग त्यांना 10 to 15% वोट शेअर हवा होता, तो सुद्धा त्यांनी मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर, महाराष्ट्राच्या मुद्द्यावर आणि भाजपने केलेल्या राजकारणाच्या मुद्द्यावर स्वतःकडे नेला. आणि त्याच वेळी
भाजपचा जो वरचा 10 to 12-15% जो वोट शेअर असायचा, जो फ्लोटिंग वोट शेअर होता आणि जो भाजपला मिळायचा आणि त्यामुळे भाजप जिंकायची, तो यावेळी घराबाहेरच पडला नाही की काय असा प्रश्न पडतोय। स्वाभाविक या सगळ्यावर आत्मपरीक्षण होऊ शकतं, परंतु मित्रांनो जाता जाता एवढंच सांगतो की राजकीय विश्लेषण हा जर एखादा विषय असेल तर त्या विषयातील सर्वात सोपा प्रश्न असतो तो पराभवाची कारणं काय। कारण पराभवाची कारणं हजारो असतात, ती सांगायलाही लोक उत्साहाने पुढे येतात, मोठ्या उत्साहाने पुढे येतात। भाजपचं वैशिष्ट्य आपल्या चुकांमधून शिकणं आणि शिकून पुढे जाणं। कदाचित नरेंद्र मोदी, अमित शाह हे तर आपल्या चुकांमधून शिकण्यात खूपच माहीर आहेत। त्यांनी जर या सगळ्या चुकांमधून काही धडे घेतले असले आणि भाजपनेही धडे घेतले असले तर कदाचित भाजप पुढे जाईल। सध्या तरी भाजपसाठी विधानसभा अतिशय अवघड आहे, खूप मोठं काही करावं लागेल, भरपूर मेहनत घ्यावी लागेल, त्यानंतर विधानसभा जिंकू शकतील। आपल्या नेत्यांवर विश्वास, सहकारी नेत्यांवर विश्वास, कार्यकर्त्यांवर विश्वास आणि कार्यकर्त्यांचा नेत्यांवर विश्वास आणि त्यासह महाराष्ट्राच्या मुद्द्यावर बोलणं। अनेक आम्ही हे पाहिलं, महाराष्ट्राच्या बाबतीत काहीतरी चांगलं घडलं असेल तर महाराष्ट्राच्या भाजपच्या खासदारांपैकी आणि इतर राज्यसभा खासदारांपैकी कोणी साधं ट्विटही करत नाही, त्यांना त्याविषयी काही माहितीही नसतं। ही परिस्थिती आहे, त्यामुळे मोदींच्या नावावर किती चालणार हा प्रश्न आज महाराष्ट्राने उपस्थित केलाय असं मला वाटतं। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो ते सांगायला विसरू नका। आपण पुन्हा भेटू एका नव्या विषयासह, तोपर्यंत लाईक करा, आवडला असला तर मित्रपरिचितांसोबत व्हिडिओ शेअरही करा। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।